8 महिन्यांपासून मानधन रखडले. ग्राम रोजगार सेवकांच्या व्यथा मांडण्यासाठी रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले पत्र. राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या ग्राम रोजगार सेवकांसाठी शासनाने सुधारित मानधनाचा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी गेल्या 18 महिन्यांपासून रखडली आहे. ही रखडलेली अंमलबजावणी तातडीने करावी आणि रोजगार सेवकांना न्याय द्यावा या मागणीसाठी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन लक्ष वेधले आहे. आमदार सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनात सुधारणा करण्यासाठी शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय क्रम मग्रारो 2024 प्र. 63 रोयव 10 शासन निर्णय निर्गमित केला होता. मात्र या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. मागील 1.5 वर्षापासून 18 महिन्यांपासून सुधारित मानधन न मिळाल्याने ग्राम रोजगार सेवक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ही बाब त्यांच्यावर अन्याय करणारी आहे. तातडीने अंमलबजावणीची मागणी. संबंधित शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून ग्राम रोजगार सेवकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावेत अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. ग्राम रोजगार सेवकांनी दिलेल्या निवेदनाचा संदर्भ जोडून आमदार सावरकर यांनी ही मागणी लावून धरली आहे. शासन निर्णय होऊनही जर 18 महिने अंमलबजावणी होत नसेल तर ती गंभीर बाब आहे. ग्रामीण भागात रोयव प्रभावीपणे राबवण्यात ग्राम रोजगार सेवकांचा मोठा वाटा असतो. त्यांना तातडीने आर्थिक लाभ मिळणे गरजेचे आहे.